बऱ्याच वेळा असं दिसून येतं की पोट बिघडण्याची किंवा पोट खराब होण्याची लक्षणे आत्ताच सुरू झालेली असतात। ती औषधे किंवा पथ्यांनी बरी होऊ शकतात, पण कोणाचं तरी ऐकून किंवा मनाने किंवा काहीतरी वाचून आपण एक अपथ्य करतो आणि पोट बिघडण्याची लक्षणे ही जास्त वाढतात। त्यातलीच एक चूक जी बरीच लोक करताना दिसून येतात ती म्हणजे पोट खराब असताना, आम्लपित्त असताना, मलावरोध असताना किंवा पोट साफ होत नाही, पोट गच्च आहे, अशा अवस्थेत खूप जास्त पाणी पितात। आयुर्वेदानुसार जितकी तहान आहे किंवा जितकी मागणी आहे तितकंच पाणी प्यायला सांगितलेलं आहे। बरेच लोकांना असं वाटतं की खूप पाणी पिल्याने किंवा खूप जास्त गरम पाणी पिल्याने आपले आतडे साफ होतात, स्वच्छ होतात आणि जसं की पाईपलाईनमधून पाईप धुवून निघतो त्याच प्रकारे आपले आतडे सुद्धा धुवून निघतील। पण आयुर्वेदानुसार अतिरिक्त पाणी पिणे, गरज नसताना पाणी पिणे, सकाळी उठल्याबरोबर पाणी, जेवणानंतर अर्ध्या तासांनी खूप जास्त पाणी पिणे ही सगळी चुकीची पद्धत आहे। आधीच पोटासंबंधी आजार आहेत, गॅसेस होत राहतात, पोट गच्च राहतं, आम्लपित्त होतं, अशा सर्वांनी जर सकाळी उठल्याबरोबर पाणी पिलं तर अग्नी तर मंद होतोच, त्याचबरोबर जो पाचक स्राव आपल्या पोटामध्ये असतात ते सुद्धा कमी होतात आणि त्यामुळे ऍसिडिटी वाढू लागते आणि ही ऍसिडिटी वाढल्यानंतर ते घशाशी आंबट किंवा जीईडी सारखा त्रास जास्त होऊ लागतो। जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासांनी किंवा 1 तासांनी बरेच लोकांना खूप जास्त पाणी पिण्याची सवय असते। जठरामध्ये जेव्हा वेगवेगळे ज्युसेस सिक्रेट होऊन आपल्या अन्नाचं रूपांतर हे एका गोळ्यामध्ये होतं आणि हाच गोळा पुढे पुढे सरकत असतो। पण जेवणानंतर अर्ध्या तासांनी किंवा 1 तासांनी जर खूप जास्त पाणी पिलं तर या गोळ्याचं रूपांतर हे कणकेसारखं न राहता एकदम दलदलीसारखं किंवा चिकट भसरट स्वरूपात, अतिरिक्त चिकटपणा वाढल्यामुळे किंवा दलदल वाढल्यामुळे आपल्या आतड्याच्या आतल्या त्वचेला हा सगळं चिकटपणा लागून राहतो। जेव्हा असं वारंवार होतं तेव्हा पोट व्यवस्थित साफ होत नाही, नेहमी संडासला जावंसं वाटतं पण गेल्यावर सुद्धा व्यवस्थित साफ होत नाही, पोट मोकळं राहत नाही, त्यामुळेच पोटातील गच्चपणा वाढतो। खाल्लेलं अन्न हे तसंच आतड्यात चिटकून राहत असल्यामुळे ते सडतं, कुसतं आणि त्यामुळे गॅसेस सुद्धा जास्त प्रमाणात तयार होतात आणि पोट दुखायला लागतं। बऱ्याच वेळा अतिरिक्त पाणी किंवा गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्यामुळे शरीरावर सूज किंवा शरीर हे फुगल्यासारखे सुद्धा दिसून येते। त्यामुळे जेवढी तहान लागलेली आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे। तहानेपेक्षा कमी जरी पाणी पिलं तर त्यामुळे सुद्धा दुष्परिणाम होतात आणि तहानेपेक्षा जास्त पाणी पिलं तर ते 100% बंदच करावे, कारण ते जास्त घातक असते। त्यामुळे जेवण करत असताना मध्ये मध्ये 2 ते 3 घोट पाणी प्यायचं आहे आणि जेवण संपल्यावर सुद्धा 2 ते 3 घोट पाणी प्यायचं आहे। त्यामुळे पोटाचे आजार असताना किंवा कोणतेही आजार असताना अतिरिक्त पाणी पिणे किंवा पाणी पिण्याचे नियम न पाळणे हे सुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकतो।